एक ठिकाण आपण शोधलंय, तिकडे आपण चाललो आता. खाली आल्यावर परत इथे राईड घ्यायचं. सुप्रभात मंडळी, आता वाजलं 10:30. आज आहे 6 जून आणि आपण आता निघालो आहे. एक दीड तास आहे लांब. थांबलेलं आणि टायटल तुम्हाला समजेल बहुतेक. पण आता मी काय म्हणजे जिथे जायचं आहे तिथे एक्झॅक्ट मॅपवरती मी हे केलं आहे, ट्रॅक केलं आहे. पण बघूया आता. 1 तास 30 मिनटं दाखवते. बघूया आता. एक पावसाळ्यासाठी आणि सायलेंट प्लेस आणि पावसाळ्यामध्ये जाऊ शकतो असं एक ठिकाण आपण शोधलं आहे, तिकडे आपण चाललो आता. चला तर आता निघूया. बघा सायन पनवेल हायवे आपला, इथून आपण आलो. आता निघायचं आपल्याला. चला मी पनवेलला जाऊन मे बी मॅप लावेल. चला सांगतो कसं काय ते पुढे. हे बघा आता आपण पोचलो आहे आपला जो ओल्ड पनवेलला जातो रोड तिथे आहे आणि त्या बाजूला बघा आपला लेफ्ट साईडला तो जो टर्न जातो तो आपला गोवा. हा पनवेल, ओल्ड पनवेल. इथून आता मला मी मॅप लावला 46 मिनिट्स दाखवते अजून. पण जरा पुढे जातो तुम्हाला अजून एक रूट सांगतो. चला बघा आता आपण ह्या ओल्ड पनवेल हायवेने इथे आलेलो आहे जंक्शनला. इथून राईट मारला की आपला गोव्याला जातो, सरळ पुण्याला जातो. या रोडने आपल्याला ओल्ड पुणे रोडने थोडं पुढे जायचं. हे बघा हा ओल्ड पुणा मुंबई हायवे. इथून आपण आलो आणि लिहिले बघा मोरबे धरण प्रकल्प. इथून लेफ्ट आपल्याला आतमध्ये जायचं आहे. कसं जायचं अजून दाखवतो. आता वाजले 12:05 झाले. बघूया आता किती अजून वेळ लागते. स्क्रीनवर जो मी तुम्हाला मेसेज टाकला आहे की पुढचा एक लेफ्ट घ्या हायवेवरून, जर हा रूट तुम्हाला अवॉइड करायचा असेल. कारण इथून पुढे गेल्यावरती ऑफरोड आहे. म्हणून जर ऑफरोड तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर तुम्ही त्या रोडनी जाऊ शकता नेक्स्ट लेफ्टने, आणि तो धरणाच्या दुसऱ्या बाजूला जातो. बघा आता आपण इकडून आलो आहे आणि इथे हे 2 रस्ते जातात. आपल्याला उजव्या हाताला म्हणजे राईटला जाऊन सरळ जायचं आहे पुढे. इथून राईटला गेला की अजून 10 मिनटावरती आहे ते स्पॉट मोरबे धरण. आणि नजारा बघा एकदम भारी आहे. असं वाटतं की पाऊस येणार आहे इथे आता. हे बघा इथून आता आपण आलो आणि इथे कोणते क्षेत्र लिहिलं आहे मोरबे धरण. तर इथूनच आता असं वरती जायचं आपल्याला. आता तिकडे टर्न मारला ना बघा. इथून आलो आपण खाली आणि हा बघा सुंदर नजारा, एकदम कडक, एकदम भारी नजारा आहे बघा. खाली आल्यावर परत इथे राईड घ्यायचं आहे. गुगल मॅपच्या द्वारे याल तर एकदम करेक्ट याल. आता जाऊया पुढे. आता आपण पूर्ण इथून ऑफरोडिंग आहे. खाली उतरल्यावर पूर्ण जसा ऑफरोड दिसतोय त्याच रूटने जायचं आहे पुढे पुढे. सो फायनली मित्रांनो पोचलेलो आपण. हा एवढा सगळा ऑफरोडिंग म्हणजे तिथून आपण फिरून पूर्ण इकडून आलेलं बघा. पूर्ण ऑफरोडिंग करत करत इथे आलो आहे. तरी 1-2 किलोमीटरचा पट्टा आहे तो ऑफरोडिंगचा. आणि इथे पण वरती जो रोड जातो तो मे बी इथून फिरून वगैरे तिकडे जात असेल. पण लोकेशन एकदम भारी आहे, एकदम सायलेंट आहे. फक्त तिथून ऑफरोडिंग येताना असं वाटतं की जायचं की नाही, पण चांगला रोड आहे, काय नाही. माणसं आहेत थोडी नाही आहे वरती बघा. इथे गाड्या पण लागलेल्या आहेत. सो कामाचीच माणसं असणार इथे.
पण विकेंडला वगैरे येत असणार लोक. आता पावसाळ्यात वगैरे येतील, पण ते ऑफ रोडिंगचं बघा जरा. पावसाळ्यामध्ये तो रोडची कंडिशन काय असेल माहीत नाही. बाकी प्लेस मस्त आहे. नमस्कार मंडळी, फायनली आपण पोचलेलो आहे मोरबे डॅम. एकदम कडक. 10:30ला निघालो होतो, 12:30 वाजले यापर्यंत. 2 तास जातात. 1.5 तास मॅपला दाखवलं, पण आपण थांबत आलो, त्याच्यामुळे थोडा वेळ लागला. प्लेस मस्त आहे एकदम, आणि आलात तर व्हिजिट द्या. एकदम मस्त आहे. मुंबईपासून हार्डली 2 तास पकडा, आता 1.5-2 तास. 4 व्हीलरने पटकन याल. ओके, तर असं काहीच आपलं एक मस्त आज सकाळी लवकर आलो कामावरून आणि म्हटलं चला नाश्ता करून डायरेक्टली निघालो मी इथे यायला. इंटरनेटवरती बघितलं होतं, ऐकलं होतं याच्याबद्दल. म्हटलं जाऊन बघूया प्रत्यक्षात, कारण पावसाळ्यात यायला जमेल की नाही माहीत नाही इथे. आणि बाईक जरा चांगली असेल तर तुम्ही येऊ शकता. स्कूटरवर थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण पूर्ण मातीचा रोड आहे, पूर्ण ऑफ रोड आहे. पण प्लेस एकदम भारी आहे. आलेलाच एकदम सार्थक झालं आपल्या इथे. एकदम कडक प्लेस आहे हे बघा. चला तर मित्रांनो, बराच वेळ मी इथे टाइमपास केला. आणि इथं कोणच नाही अजूनपर्यंत. मस्त शांत ठिकाण आहे, रिलॅक्स माइंडने तुम्ही इथे बसू शकता, आराम करू शकता. आणि आता पुढे काय, इथून मी कुठे जाणार आहे ते बघूया. पुढे काय असेल तर मी दाखवीन तुम्हाला नक्कीच. तोवर इथे घेऊया आता बाय बाय, राम राम. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन. चला तर बाय बाय, धन्यवाद. हा बघा, आपण इथून आलो. हा जो रस्ता दिसतोय, हा ऑफ रोड करत इथून आलो बघा. इथून आलो आणि खाली उतरलो तिथे, आणि तिथे आपण उभा होतो. मेन आतमध्ये खाली जायला पण रोड आहे, पण इथून असं जाणार तो पुढे वरती वाडी वगैरे फिरत इथून हे बघा असा वरून खाली तो तिकडे त्या साईडला जातो. तो खूप लांब आहे, म्हणून मी अवॉइड केला. इथे विचारलं मी, हे महिला होत्या एक इथे. बाकी सर्व मस्त आहे इथे. हा बघा ऑफ रोड आहे पूर्ण, वरती गाड्या जातात इथे. हे बघा समोरून तिकडून आलोय आपण आता, तर चाललोय घरी. हे बघा हा रोड गेला आता सरळ हायवेला. लोकेशन एकदम भारी आहे. जरा वॉटर ब्रेकसाठी थांबलेलो, कारण तिकडे गेलो मी पण पाणी नाही पिलं. आणि कारण का नाही, कारण व्ह्यूज एवढा चांगला होता की एकदम मन समाधान झालं. एकदम रिलॅक्स वाटलं इकडे. आलात तर या, खूप चांगलाच प्लेस आहे.